ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत अफजल खानाचा स्वराज्यावर हल्ला. पुढचे काही दिवस सईबाई राणी साहेबांच्या सुतकातच गेले. दसऱ्याचा दिवस आला. खान वाईला येऊन पोहोचला. कृष्णा काठाला त्यानं तळ दिल्याची बातमी यापूर्वीच राजांना मिळाली होती. राजांना स्वतःच्या दुःखाचा विचार करायला आता वेळ नव्हता. राजांनी आपले दुःख बाजूला ठेवले आणि राजे परत एकदा मोहिमेवर निघाले. सावध राहण्याची ताकीद साऱ्याच गडांना दिली होती. गडाखालच्या मुलुखात खान आला तर विरोध न करता सामील व्हावे अशी सूचना दिली गेली. सोनोपंत डबीर या हुकमावर म्हणाले, राजे हा हुकूम कशासाठी? प्रजा राहिली तरच स्वराज्य ना. खान आला आहे, तो आता आमच्या मुलखात पसरल्याखेरीज थोडाच राहणार. आमची सारी फौज प्रतापगडाशी आज गोळा होत आहे. प्रजेने विरोध केला तर खान आमचा प्रदेश बेचिराग करेल. त्यापेक्षा खानापुढं मान झुकवली तर प्रजेला हानी पोहोचणार नाही. राजांचा अंदाज खरा ठरला. खानाने बघता बघता राजांचा प्रदेश बळकावला. खानाचे सरदार संपूर्ण स्वराज्यात पसरले. जाधवाने सुपे प्रांत काबीज केला. पांढऱ्याने शिरवळ प्रांत काबीज केला. खराट्याने सासवड सुद्धा घेतले. हिलालाने पुण्यामध्ये तळ दिला आणि हबशी सैफ खानाने तळ कोकण काबीज केला. पण विरोध कुठे देखील झाला नाही. चकमक झाली नाही. राजांचा प्रदेश आपण जिंकतो आहे असं खानाला आता वाटू लागलं. आणि शिवाजी कुठे ना कुठे मैदानात उतरेल असं सुद्धा खानाला आता वाटत होतं. पण राजांचा कुठेच पत्ता नव्हता. खानाला आता काळजी वाटायला लागली. खानाला कुठे विरोध जरी नाही केला तरी खानाचे सैन्य मुलखात लूट आणि विध्वंस करतच होते. त्या बातम्यांनी राजांना फार चिंता होत होती. सदरेवर सारी मंडळी हजर होती आणि यामध्येच माणकोजी 10 तोंडे सुद्धा होते. माणकोजी 10 तोंडे म्हणजे राजांचा जुना माणूस. दादोजी कोंडदेवांच्या बरोबर शहाजी राजांनी जी विश्वासू माणसं पाठवली त्यात माणकोजी 10 तोंडे होते. राजांच्या पहिल्याच पागेचे ते सरनोबत सुद्धा होते. लोहगड, विसापूर सुद्धा याच माणकोजी 10 तोंड्यांनी काबीज केलं. माणकोजींचं वय झाल्यामुळे राजांनी नेताजींना आता सरनोबत केलं आणि त्या दिवसापासून माणकोजी सदरेवरच्या सल्लागारांमध्ये आले. खानाच्या या सगळ्या बातम्या ऐकून माणकोजी म्हणाले, राजे हे असलं ऐकण्यापरी जागा बघून 1-2 थपड्या लावल्या तर खान सबुरीनं वागल. कोणीतरी हा विचार मांडायला हवा होता. फिरंगोजी, तानाजी, येसाजी या साऱ्या मंडळींनी माणकोजींचे मत उचलून घेतले आणि राजांनी सर्वांना बोलू दिले. मग राजे म्हणाले, माणकोजी हे आम्हाला वाटत नाही का? हे बघण्यात आम्हाला काय आनंद मिळतो. पण या प्रसंगात शत्रूशी कुठेही उघड्यावर लढाई द्यायची नाही हे आम्ही पक्क ठरवलंय. आम्ही बाहेर पडावं म्हणूनच खानाचे हे उपद्व्याप सुरू आहेत. खान त्याचीच वाट पाहतोय. आता शक्यतो लवकरात लवकर जावळी गाठायची आणि तिथं बसून राहायचं. जोपर्यंत खान जावळीपर्यंत येत नाही तोपर्यंत. राजे जावळीला जायला निघाले. जिजाबाईंची चिंता दिसत होती आणि राजांचा सईबाईंच्या वरचा लोभ त्यांना माहिती होता. आपले दुःख दाबून वावरणाऱ्या राजांना पाहून त्यांचे मन चलबिचल होत होते. सायंकाळी सदर भरली. जिजाबाई सुद्धा बैठकीमध्ये होत्या. नेताजी पालकर, अत्रे, माणकोजी, पानसंभळ, कृष्णाजी नाईक, मोरोपंत पिंगळे ही खाशी माणसं सुद्धा हजर होती आणि राजांनी आपला आता बेत सांगितला. खानाशी युद्ध म्हणजे राजांचा पराभव हे साऱ्यांना अगदी स्पष्ट दिसत होते. खान सगळ्या तयारीनिशी आला होता आणि म्हणूनच सारेजण बेचैन होते. बैठकीमध्ये फिरंगोजींनी एक प्रस्ताव मांडला. खानाशी तह केला तर? हे ऐकून राजे हसले. तह? आम्हाला चढे घोड्यानिशी जिवंत पकडून नेण्याची खानाची प्रतिज्ञा विसरलाच वाटतं. दादा महाराजांना जसं त्यानं मारलं तसं तो आम्हाला मारेल म्हणून सल्ला करणे नाही.
आपण खानाला तोंड देऊ, जे होईल ते होईल. बैठकीमध्ये जावळीत बसून खानाला तोंड द्यायचा विचार आता पक्का झाला. मासाहेबांना रात्रभर झोपच लागली नाही. डुलकी लागली तरी दचकून जागे व्हायला होत होतं. खानासारख्या बलवत्तर सेनापती पुढे राजांचा पडाव लागेल का? कारण याच खानाने फर्जंद शहाजी राजांना बेड्या ठोकून विजापूरभर त्यांची धिंड काढली होती. दादा महाराज म्हणजेच शंभू राजांना सुद्धा यानंच मारलं होतं. तुळजापूरच्या भवानीवर घण घालणारा हाच खान शिवाजी राजांना कचरेल का? जिजाबाईंनी आपले अश्रू टिपले. त्या उठल्या आणि राजांच्याकडे गेल्या. तेव्हा सामानाच्या संदुकी उचलल्या जात होत्या. राजांचा चेहरा प्रसन्न होता. राजे मासाहेबांच्या पाया पडत म्हणाले, आम्ही आपल्या दर्शनाला येणारच होतो. मासाहेब, आम्हाला स्वप्न पडलं. मासाहेब, देवीनं आम्हाला दृष्टांत दिला. मातेनं आम्हाला अभय दिलं. सांगितलं, आम्ही प्रसन्न आहोत. सर्वस्व सहाय्य तुला आहे. तुझे हाते अफजल मारिवतो. तुझला यश देतो. तू चिंता करू नको. असं बोलून माता अदृश्य झाली आणि आम्ही जागे झालो. आणि पहाट झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, आता तिनंच आम्हाला राखायचं. शिवबा, आम्ही रात्री ठरवलंय, आम्ही पण गडावर येणार. पण तुम्हाला नजरेआड करावं असं आम्हाला वाटत नाही. राजे म्हणाले, मासाहेब, आम्हाला नजरेआड करून न देण्यात स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल? तुमच्या भरवशावर आम्ही जातोय. राजांचा आवाज कठोर बनला. राजे म्हणाले, मासाहेब, आमचं काही बरं वाईट घडलंच तर खचून जाऊ नका. शंभू बाळांना हाताशी धरून राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. इथं आईच्या मायेला जागा नाही आणि त्याकरिताच शंभू बाळांना तुमच्या सोबत इथं ठेवून जातोय. मासाहेबांनी राजांना मिठीत घेतलं. राजांच्या डोळ्यात अश्रू उभारले. राजांनाही काही बोलणं जमत नव्हतं. मासाहेब म्हणाल्या, शिवबा, सांभाळून. खान धोकेबाज आहे. तुमच्या दादा महाराजांना विसरू नका. त्याचं उसनं फेडून घ्या आणि विजयी होऊन स्वराज्यात या. आणि सर्वांचा निरोप घेऊन राजे अश्वपथकासह जावळीच्या वाटेला निघाले. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.